बंद असलेले विधवा पेन्शन सुरू करा, केदार काळे। मागील 4 महिन्यापासून पालघर जिल्ह्यात व तालुक्यात विधवा पेन्शन विधवांना मिळाली नाही, मी परत सुरू करावी म्हणून शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांना एक पत्र पाठवून विधवा पेन्शन सुरू करावी म्हणून मागणी केली आहे। काळे आपल्या निवेदनात म्हणतात, पालघर येथील हजारो विधवांना मागील 4 महिने विधवा पेन्शन मिळालेली नाही। दर महिन्याला रुपये 1500 विधवा पेन्शन त्यांना मिळत होती। त्याचा उपयोग आपला संसार चालवण्यासाठी त्या विधवांना होत होता। पण मागील 4 महिन्यापासून पेन्शन आल्यामुळे विधवांवर घर कसे चालवावे चिंता सतवत आहे। कष्ट करून आपला संसार चालवित आहे, तरी मे महिना संपण्याच्या आत आपण मागील 4 महिन्याची विधवा पेन्शन विधवांच्या खात्यात जमा करावी। तसेच यापुढील विधवा पेन्शन प्रत्येक महिन्याला वेळेवरती येईल याबाबत सूचना संबंधित खात्याला द्याव्या। पाठपुरावा करण्यासाठी पालघर व बोईसर विधानसभेचे आमदार अनुक्रमे श्री राजेंद्र गावित साहेब व श्री विलास तरे साहेब यांना विनंती करण्यात येणार आहे। तसेच पालघर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनाही याबद्दल पाठपुरावा करण्याची विनंती करणार आहे, असे केदार काळे म्हणाले। नमस्कार, मी लता सुनील कांबळे, राहणार पालघर। माझे गेल्या 3-4 वर्ष झाले विधवा पेन्शन येत आहे आणि आता 4 महिन्यापूर्वी विधवा पेन्शन येत नाही। शासनाला एवढी विनंती की लवकरात लवकर विधवा पेन्शन टाकावी आमची। यांचा प्रश्न अत्यंत जेन्युइन आहे। 1500 रुपयाची विधवा पेन्शन महाराष्ट्र शासनाकडून लाखो विधवांना महाराष्ट्रात येत होती। विशेषतः पालघर जिल्ह्यात किंवा पालघर तालुक्यात हजारो विधवांना येत होती। ती 4 महिन्यापासून बंद झालेली आहे आणि हे दुसऱ्या कोणत्याच योजनेचे लाभार्थी नाही आहेत, कष्ट करून जगत आहेत। तरी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ह्या महिन्यात ही विधवा पेन्शन यांची सुरू करावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।